Hi everyone, welcome all of you. Welcome to PYQ discussion of Sanitary Inspector Exam छत्रपती संभाजीनगर. तर पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 मध्ये डिस्कशन करत असताना आपण हे ऑलरेडी पाहिलेलं आहे की आपल्यासाठी पीवायक्यू काय इम्पॉर्टंट आहेत, असे कोणते कोर एरियाज आहेत जिथं पीवायक्यू त्यांनी फ्रेम केलेले आहेत आणि अशा कोणत्या थीम्स आहेत ज्या की मोस्ट रिपिटेटिव्ह आहेत. ओके, त्याच प्रकारे एका पार्ट्स मध्ये आपण लास्टचे 20 क्वेश्चन देखील सॉल्व्ह केलेले जे की मोस्ट टाइम रिपीट झालेले. त्याच प्रकारे आज देखील आपण मोस्ट इम्पॉर्टंट पीवायक्यूज किंवा मोस्ट इम्पॉर्टंट थीम वर जे क्वेश्चन फ्रेम केलेले ते 20 क्वेश्चन आज देखील आपण इथे सॉल्व्ह करणार आहोत. आणि ट्रस्ट मी, ह्याच थीम आहेत जे अजून फ्युचर पीवायक्यू मध्ये किंवा फ्युचर क्वेश्चन मध्ये पण त्यांनी इम्प्लिमेंट होताना दिसणार आहे तुम्हाला. सो हे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आज सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, त्याच्या अनालाइज करायचं. अनालाइज इन सेन्स की जे चार पर्याय दिलेत ना, ते चार पर्याय देखील चांगल्या प्रकारे अनालाइज करायचे. आणि त्याच्यात नंतर मी तुमच्यासाठी अजून एक गोष्ट केली आहे, ती म्हणजे शॉर्ट मध्ये एक्सप्लेनेशन दिले. हे एक्सप्लेनेशन मस्ट आहे. ओके, हे मस्ट आहे तुमच्यासाठी. हे गो थ्रू करायचंच ऍटलीस्ट वन्स, याला इग्नोर नाही करायचं. कारण नेक्स्ट क्वेश्चन फ्रेम होत असताना या गोष्टी तुम्हाला कुठं ना कुठे हेल्प करणार आहेत. सो ते गो थ्रू करणं मस्ट आहे. ओके, तर आता वन मोर थिंग की लाईक आता एक्झामची असं कोणीच नसणार आहे की त्यांनी ती नोटिफिकेशन पाहिली नसेल. नोटिफिकेशन आउट झालेले आहे, डेट रिलीज झालेला आहे आणि डेट 8-9 तारीख कन्फर्म आहे शो लाईक. आणि त्याच्यामुळं एक अजून गोष्ट क्लिअर व्हायला हवी तुमची, की आतापर्यंत खूप जणांचा डाऊट होता की एक्झाम इंग्लिश मध्येच होणार की मराठीमध्ये होणार की बायलँग्वेज होणार. सो ट्रस्ट मी, आता 99% हे चान्सेस आहेत की काही चेंजेस नाही होणार. एक्झाम इंग्लिश मध्येच कंडक्ट केल्या जाईल. सर तुम्ही ऑलरेडी त्याच्यासाठी वेल प्रिपेअर्ड आहात. आता फक्त कॉन्फिडन्स ठेवायचा आणि आपण ज्या गोष्टी केल्यात आजपर्यंत त्याच्यावरती ट्रस्ट ठेवायचा. ओके, याच्या पलीकडे काहीच करायचं नाही. आणि अगेन आपण आय एन इन्स्टिट्यूट स्टार्ट केलेलाच आहे की एक तर अल्टरनेटिव्ह डेला किंवा वीक मध्ये 3 डेज किंवा टू टाइम वीक मध्ये 2 टाइम आपण असे 20-20 क्वेश्चन डिस्कस करणारच आहोत. ओके, सो हे सेशन फॉलो करायचे, या नोट्स फॉलो करायच्या. अँड आय आय थिंक दॅट्स इट फॉर यू, की हे पण मोर दॅन सफिशियंट आहे तुमच्यासाठी. ओके, सो लेट स्टार्ट. इकडच्या तिकडच्या खूप गोष्टी झाल्या, आता आपण डायरेक्ट पीवायक्यू सॉल्व्ह करायला स्टार्ट करूया. सो फर्स्ट पीवायक्यू, ऍज पर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016, waste generators must be segregate waste into how many distinct categories before handling it over to waste collector. प्रश्न फक्त मोठा आहे पण इझी आहे. असं वाटायला रीड करताना वाटलं कितीच मोठा क्वेश्चन आहे, असं काही नाही. खूप इझी आणि स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. त्याने फक्त हे विचारले की आपण जे वेस्ट जे काही करतो ना, ते वेस्ट सेग्रिगेट करताना किती पार्ट्स मध्ये करायचं, दॅट्स इट. एवढाच क्वेश्चन आहे. आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा रूल 2016 जो कोणी वाचला असेल ना, पहिल्याच लाईन मध्ये मेन्शन आहे की किती प्रकारे करायचं आणि त्याचं लाईक की डिवाइड कोणत्या कोणत्या पार्ट्स मध्ये केलेले. वन मोर थिंग, आता एक करंट अफेअर मध्ये आहे किंवा असं समजू शकता 2026 जान मध्ये त्यांनी हा रूल रिलीज केलेला आहे. 2026 मध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा जो ऍक्ट आहे ना, त्याचा 2026 चा रिलीज झालेला आहे किंवा तो आलेला आहे. त्याच्यामध्ये काही चेंजेस केले गेलेले आहेत. ते पण मस्ट आहे, ते पण गो थ्रू करायचा, ते पण बघून जायचा. किंवा लास्ट एखाद्या नेक्स्ट पार्ट मध्ये आपण त्याच्यावर पण डिस्कशन करू. ओके, त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवायचं ठरवलेलं आहे. सो ते पार्ट पण आपण येणाऱ्या लेक्चर मध्ये डिस्कस करू. बट 2016 आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, किती इम्पॉर्टंट आहे ऑलरेडी आपण पाहिले. सो अगेन ही बेसिक गोष्ट आहे, सगळ्यांना माहिती असते की कमीत कमी हे तर माहिती पाहिजे की 3 पार्ट मध्ये तो डिवाइड केला जातो. जर 3 पार्ट मध्ये जरी पाहिलं, एवढं जरी माहिती असलं ना कोणते काय, हे तर माहितीच असतं. बट जरी माहिती नसेल तरी ऑप्शन बघायचे. 2 कॅटेगरीज, 3 कॅटेगरीज, 4 कॅटेगरीज, 5 कॅटेगरीज, इथंच उत्तर येऊन जातं. आपल्याला सगळ्यांना माहिती 3 कॅटेगरीज मध्ये केलं जातं. 3 कॅटेगरीज एकाच पर्यायामध्ये मेन्शन आहे. आता कोणत्या कोणत्या ते आपण गो थ्रू करायच्या. बायोडिग्रेडेबल, नॉन बायोडिग्रेडेबल आणि डोमेस्टिक वेस्ट हजार्डस. ओके, व्हेरी वन ऑफ द इझिएस्ट क्वेश्चन होता हा तुमच्यासाठी. लाईक फुल टॉस म्हणतो ना आपण, की पहिलाच फुल टॉस भेटला, बाहेर मारायचा, हा मिस नाही करायचा. ओके, 3 कॅटेगरीज एक्सप्लेनेशन खाली दिलेले तुमच्यासाठी की एक्सप्लेनेशन. रूल 4 ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स 2016 explicitly mandate all the waste generated to segregate and store waste in the 3 separate streams: biodegradable म्हणजे wet, non biodegradable dry, and domestic hazardous waste. 3 categories, that's it. याच्या पलीकडे जास्त काही करायचं नाही. ओके, क्वेश्चन नंबर 2, which of the following waterborne viral infection primarily target liver and heavily linked to poor sanitation
अँड कंटॅमिनेटेड वॉटर सप्लाय. ओके, आता यातले आपण ऑलरेडी बोललो की काही कीवर्ड्स असतात क्वेश्चन मध्ये, ते कीवर्ड्स किंवा त्याच्या रिलेटेड कन्सेप्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे किंवा आपण ऑलरेडी वाचलेले आहेत. आणि ट्रस्ट मी, ज्यांनी कोणाने आपल्या झूम मीटिंगचे सेशन अटेंड केले होते त्यांना या गोष्टी ऑलरेडी क्लिअर आहेत. सो अगेन त्यांनी काय विचारले की वॉटर कंटॅमिनेटेडच्या रिलेटेड डिसीज आपल्याला माहिती आहेत. ओके, मेजरली वॉटर कंटॅमिनेटेड म्हणलं की सगळ्यांच्या मनात पहिल्या डिसीज जे कोणता येते ना, तो कोलेरा येतो. ओके, बट इथं विब्रिओ कोलेरा विषय नाही विचारलं त्यांनी. अजून एक गोष्ट दिली, टार्गेट लिव्हर. आता लिव्हरून करायला पाहिजे की आपल्याला हिपॅटायटिस विषय बोलताय, बट अगेन स्पेसिफिक जायचं. हिपॅटायटिस 2 आहेत, हिपॅटायटिस ए बी, त्याने मेन्शन आय मीन की ऑप्शन मध्ये 2 आहेत. सो ऑप्शन मध्ये हिपॅटायटिस सी आणि हिपॅटायटिस बी दिलाय, त्यामध्ये आपल्याला हे तर माहिती आहे की कंटॅमिनेटेड वॉटरमुळे याच्यामध्ये कोणता हिपॅटायटिस होतो. ओके, हिपॅटायटिस बी हे कशामुळे होत आहे ना, याचं पूर्णपणे ऑलरेडी तुम्हाला डिस्कशन एक्सप्लेनेशन मध्ये त्याचं पूर्णपणे एक्सप्लेनेशन करून दिलेलं आहे. ओके, ते ब्लड बॉर्न आहे वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. तरी पण सॅनिटेशन आलं याच्यावरून आपल्याला माहिती पाहिजे की पुअर सॅनिटेशन कोणता डिसीज होतात. अगेन कंटॅमिनेटेड वॉटर मध्ये किंवा कंटॅमिनेटेड वॉटर आणि फूड मुळे कोणत्या डिसीज होतं हे तर आपण ऑलरेडी डिस्कशन केले डिसीज मध्येच. ओके, सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द इझिएस्ट क्वेश्चन. बट हा, यामध्ये कन्फ्युजिंग होतं की हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस बी कधी कधी होऊ शकतं या गोष्टींमध्ये कन्फ्युज. बट अगेन त्यांनी लिव्हर दिलं, त्यावर आपल्याला कळलं की हिपॅटायटिस आहे. बरं, अगेन कंटॅमिनेटेड वॉटर मुळे होतो हे दिलं ना, तिथंच क्लिअर गोष्ट झाली की हा हिपॅटायटिस ए विषय बोलता येते. ओके, yes. Question number 3. What is the recommended minimum distance that sanitary pit latrine should be located away from drinking water sources like well, bore wells, and to prevent the cross contamination? Again, त्यांनी पार्ट 3 मध्ये पार्ट 3 मध्ये तो चॅप्टर नंबर 4 या 5 मध्ये या सर्व गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. त्यांनी काय विचारले की भाई ड्रिंकिंग वॉटर पासून ना तुमच्या पिट लॅटरिनचा वगैरे डिस्टन्स किती असायला पाहिजे, किंवा ज्यामुळे डिसीज वगैरे स्प्रेड नाही होणार किंवा लाईक क्रॉस कंटॅमिनेशन नाही होणार. ओके, हे सर्व मेन्शन केलं. बरं, जाऊ द्या, ऑप्शन मधून जरी केलं 2 पर्याय नेहमी गावतात तुम्हाला, जे की तुम्ही इझिली इलिमिनेट करू शकता. 5 मीटर वाटते का तुम्हाला 5 मीटर ना काही फरक पडणार आहे, किंवा येस फरक पडतो, बट 5 मीटर डिस्टन्स असू शकते असं वाटते का तुम्हाला या क्वेश्चन नुसार? बिलकुल नाही. 100 मीटर, 100 मीटर कशासाठी ना हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा. येस, 100 मीटर ऑलरेडी मेन्शन आहे त्या बुक मध्ये आणि 100 मीटरचा डिस्टन्स वर त्यांनी देखील दिलेला आहे आणि याच्यावरती आय गेस एखादा पीवायक्यू पण आहे. ओके, बट 15 मीटर बिलकुल नाही. 13 मीटर, येस. Standard public health guideline detected a minimum safe horizontal distance of meter 13 meters approx 100 feet between pit latrine and groundwater source to avoid microbial contamination through soil filtration. Okay, yes. हा 100 मीटरचा तुम्ही सांगाल काय सर, इंडस्ट्रीज वगैरे काय काय ते माहित नाही, मला पण माहित नाही, बट सांगा. इन्सेन्स माहिती आहे बट तुम्ही कमेंट करून सांगायचं. ओके, अगेन क्वेश्चन नंबर 4 हे झूम मीटिंगला डिस्कशन केलं आणि त्यामध्ये यावरती ऑलरेडी मार्किंग आहे. सॉरी फॉर दॅट. In food safety and personal hygiene practice for sanitary workers, what is the danger zone temperature range where foodborne pathogen multiply most rapidly? Okay, hint आहे इथं आपल्यासाठी, मोस्ट रॅपिडली. आणि अगेन हे डेंजर झोन याचे आपण डेफिनेशन रीड करतो किंवा ही डेफिनेशन मगअप केलेली असेल मोस्ट ऑफ जणांनी, मला माहिती आहे, बिकॉज तुम्ही चांगल्या प्रकारे प्रिपेअर केलं, मी असं कन्सिडर करतोय. आणि मला असं वाटतं की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रिपरेशन ऑलरेडी केलेली आहे आणि या सर्व बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे किंवा माहिती असतीलच. ओके, 2 गोष्टी जरी कळल्या या क्वेश्चन मध्ये, एक डेंजर झोन म्हणजे काय, हा, आणि सेकंड मोस्ट रॅपिडली. त्यांनी मोस्ट रॅपिडली ना हा वर्ड देऊन तुमच्यासाठी हिंट दिली की मोस्ट फेवरेबल कोणता असू शकते. ओके, 0 to 4 असू शकते, हा असतात. 5 to 60, यस, चान्सेस खूप आहेत. 65 to 100, ओके. -18 to 0. बरं, मला सांगा आता, ज्यांनी कोणी लाईक युपीएससीचे पीवायक्यू करत असताना किंवा एमपीएससीचे पीवायक्यू करत असताना हे एक्सेप्शन्स वाले पॉईंट असतात की हा ऑल अबू मार्क करायचं असते की हा याच्यामध्ये बी ना काही बॅक्टेरिया काही व्हायरसेस अशा असतातच, या टेम्परेचरला देखील तो ग्रो होतात किंवा या टेम्परेचर मध्ये देखील तो सर्वाईव्ह करू शकतात. बट रिमेंबर त्यांनी काय विचारले आपल्याला, मोस्ट रॅपिडली मल्टिप्लाय, म्हणजे मोस्ट फेवरेबल कंडिशन कोणत्या आहेत, मोस्ट फेवरेबल. ओके, आणि डेंजर झोनची डेफिनेशन मध्येच मेन्शन आहे. ओके, ही गोष्ट. बट ओके, आपल्यासाठी क्वेश्चन आहे हे, आता हेच फरक आहे की लाईक त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची
प्रिपरेशन करणं आणि इथे या गोष्टींचं डिस्कशन करणं थोडासा चेंज मध्ये आहेच, की थोडंसं फॅक्च्युअल लेवलला इथं जास्त आहे आणि खूप इथं स्ट्रेट फॉरवर्ड आहे. तिथं थोडीशी अनालिटिकल थिंकिंग लागते तुमच्यासाठी. हाच क्वेश्चन युपीएससी मध्ये सेम क्वेश्चन आहे, बट युपीएससीचा क्वेश्चन फ्रेम करताना त्यांनी विचारले की काय पॉसिबिलिटीज आहेत किंवा हे करू शकतात. ट्रस्ट मी तिथं ते जर क्वेश्चन हाच क्वेश्चन तिथं मेन्शन करायला असला ना, त्याचा ऑप्शन मध्ये ऑल अबो एक आन्सर असला असतं. मोस्ट रॅपिडली नसतं दिलं त्यांनी, मे बी. बट ओके, आपल्यासाठी इथं टीसीएस करतोय तर टीसीएस आयबीएस साठी काय की स्पेसिफिक माहिती असायला पाहिजे. ओके, तर याचा उत्तर 101%, 5 to 60 असायला पाहिजे. तुम्हाला नाही वाटत का 0 ते 4 मध्ये खूप कमी कमी असू शकतात भाई? 65 to 100 बर्न आउट होतील, ते जगतील का? हा, एक्सेप्शन स्टील आहेतच काही, बट रिमेंबर मोस्ट विचारले त्यांनी. ओके, सो व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आणि बेसिक नॉलेज वर पण क्वेश्चन होता हा तुमच्या. अनालिटिकल थिंकिंग ची चांगली आहे ना, ट्रस्ट मी त्याला जास्त डीप लेवल मध्ये जाऊन अभ्यास करायची गोष्टीची गरज पण नाही या पेपरसाठी. ओके, क्वेश्चन नंबर 5, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016, responsibilities for establishing a system for collection, treatment and disposal of sanitary napkins dispersed lies under extended sorry producer responsibility. सॉलिड वेस्टचा जर क्वेश्चन असला ना, इथं त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी दिले, एक्सटेंडेड प्रोड्युसरच्या रिस्पॉन्सिबिलिटी विचारले. ओके, अगेन त्याचे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अर्बन लोकल बॉडीज चांगल्या करायच्यात. अर्बन लोकल बॉडीजची कामं त्याची कार्य चांगलीच करायचे. 2016चा रूल प्रॉपर करून ठेवायचा आहे. आता हा क्वेश्चन त्यांनी विचारलाय सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल वर आहे 2016च्या. तर काय लोकल म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ओके, स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड, ठीक आहे, मॅन्युफॅक्चर अँड ब्रँड ओनर्स, इंडिव्हिज्युअल हाऊस होल्ड. काय वाटतं याचे कशासाठी असू शकतो? येस. आता मला सांगा, आपण ऑलरेडी जेव्हा वर्क्स पाहतो किंवा म्युन्सिपलचे जे कार्य पाहतो, कामं पाहतो ना, त्यामध्ये या सगळ्या गोष्टी ऑलरेडी मेन्शन आहेत. आणि ह्या मेन्शनचा एक चार्ट आहे. मी हा, ओके, वन मोर थिंग, की ह्या चार्ट आहे ना, मी तुम्हाला शेअर करेल. लाईक एक तर युट्यूबला आपल्या चॅनलच्या जे कम्युनिटी आहे तिथे एक स्क्रीनशॉट सॉल्व कर. मी त्या कम्युनिटीमध्ये बऱ्याच ऑलरेडी नोट्सचे स्क्रीनशॉट वगैरे किंवा फोटो इमेजेस शेअर केले. त्याच प्रकारे या क्वेश्चनचा देखील तिथे शेअर करेल. हा, याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं लोकल म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि मॅन्युफॅक्चर प्लस ब्रँड ओनर्स. बट रिमेंबर, इथं त्यांनी ईपीआर विषय विचारले ना, ईपीआरचं तिथं मेन्शन केलं ना, सो इट्स लाईक become a straightforward question to manufacturers and brand owners. 2016 rule introduce EPR guidelines, repairing manufacture brands owner and disposal sanitary products and provide pouch or vapors for disposal and assist financial instruction setup for processing. ओके, अगेन यासाठी सांगतो की एक्सप्लेनेशन मस्ट आहे, ते वाचायचं. त्याच्यावरनं तुम्हाला आयडिया येऊन जाईल की क्वेश्चन कुठून फ्रेम केलाय, का फ्रेम केलाय, आणि नेक्स्ट क्वेश्चन याच्यावरती काय फ्रेम होऊ शकतो. Again, question number 6. Which vector is primarily responsible for transmitting epidemic typhus and SIR disease, often breaking out overcrowded environment with poor personal hygiene? Okay, sorry. Poor personal hygiene, overcrowded environment. अगेन सांगितल्याप्रमाणे असे दोन कीवर्ड उचलायचे ज्यावर आपला क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. आता क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट लेवलचा आहे, ट्रस्ट मी. खूप कमी चान्सेस आहेत का क्वेश्चन रिपीट होणार किंवा या प्रकारचा आता नेक्स्ट कोणता क्वेश्चन तुमच्यासाठी, बट होऊ शकतो. केल्या गेलेला आहे म्हणजे याची शक्यता आहे. आणि जिथं कुठे शक्यता आहेत ना, त्या गोष्टी कॅरी फॉरवर्ड करायच्या की हा होऊ शकतं बाई, काही सांगता येत नाही. आजकाल प्रत्येक पेपर हार्डच होत चाललाय, इझी काहीच राहील नाही. सो त्यांनी काय दिलेलं आहे, पेडिक्युलस, ह्युमस आणि ह्युमनस. ये आय डोंट थिंक की बॉडी लूजचा क्वेश्चन आहे, बट येस, वन ऑफ द टफेस्ट क्वेश्चन आहे आणि टफ कॅटेगरी मध्ये ठेवला जाईल. ओके, बट येस, आपल्याला माहिती असायला पाहिजे हा क्वेश्चन देखील. सो गो थ्रू करायचा, एक्सप्लेनेशन याचं रीड करून ठेवा आणि क्वेश्चन रेडी ठेवा. ओके, क्वेश्चन नंबर 7. इन म्युन्सिपल ड्रेनेज सिस्टीम, व्हॉट इज द पर्पज ऑफ प्रोव्हाइडिंग गिल्ली ट्रॅप? ओके, पार्ट 4 मध्ये याचं प्रॉपर डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. प्रॉपर याचं लाईक की डायग्राम सोबत रिप्रेझेंटेशन करून दिलेलं आहे. तो गो थ्रू करायचे. ते सगळ्या गोष्टी आपल्यासाठी व्हेंटिलेशनच्या असतील किंवा सॉरी व्हेंटिलेशनच्या असतील किंवा एक्सटर्नल ड्रेनेज आउटच्या असतील, या सगळ्या गोष्टी ना तुम्ही तिथून बघून ठेवायच्या. ऍटलीस्ट इमेज तरी बघून जावा, म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल. या प्रकारचा हा पाईप असतो बघा, आउटलेट होम मधून. ओके, त्याचं काय मेन कार्य काय विचारले. सो ऑप्शन बघूया. टू कलेक्ट द रेन वॉटर फ्रॉम रूफ डायरेक्टली असू शकतं का?
बरं ठीक आहे. Disconnect water pipe from the main underground shower and line and prevent foul gases from escape. Yes. इथंच आयडिया आली आपल्याला. ह्या कीवर्ड्स लक्षात ठेवायचा. ओके. गॅस याचं प्रिव्हेंट करू शकतो. असू शकतं. थर्ड, फिल्टर आउट द प्लास्टिक बॉटल बिफोर रिचिंग ट्रीटमेंट प्लांट्स. काहीच संबंध नाहीये. टू इन्क्रीज द वेलोसिटी ऑफ सिव्हिअर फ्लो. नाही वाटत आहे मला. इन्क्रीज काय काय संबंध असणार इथे तुम्ही तुम्ही सांगा. बरं ठीक आहे, असला तरी हो ना, त्यांनी तर दिलेले की भाई गल्ली ट्रॅप विचारलाय. सो आपल्याला ट्रॅप सगळ्या प्रकारचे माहिती असायला पाहिजे आणि माहितीच आहे मोस्ट ऑफ जणांना. आपण जे काही झूम मिटिंगला आपण लेक्चर घेतलं ना त्यामध्ये खूप डिटेलमध्ये यावर डिस्कशन केलेलं आहे ऑलरेडी. सो ज्यांनी सेक्शन ऍड केलेलं त्यांच्यासाठी त्यांनी हे दोन जरी कीवर्ड सुचवले असते, इझिली आन्सर पर्यंत तुम्ही पोहोचून जाताय. ओके. हा, आता अगेन मी तर तुमच्या सोबत याचं एक्सप्लेनेशन नाही डिस्कस करत आहे, बट तुम्ही हे मस्ट आहे तुमच्यासाठी, मस्ट रीड करायचं. ओके. Question number 8. According to World Health Organization, what is the minimum duration recommended for scrubbing hands with the soap water during proper hand sanitization? Trust me, पर्सनल हायजीन वर इतके सारे क्वेश्चन आहेत, खूप सारे क्वेश्चन आहेत. प्रत्येक पॉइंट वर त्यांनी एक एक क्वेश्चन फ्रेम केलेला आहे. अगेन याचा पीवायक्यू हा किती वेळा पीवायक्यू आलाय ना, अप्रॉक्स 20 सेकंड 30 ठीक आहे, बट 20 सेकंड खूप मेन्शन केलेलं आहे आणि 20 सेकंड वर त्यांनी ऑलरेडी क्वेश्चन फ्रेम केलेले आहेत. ओके. जस्ट वेट अ मिनिट. सॉरी सॉरी फॉर द डिस्ट्रॅक्शन. बट ओके. आता हे 20 सेकंडचा जे क्वेश्चन आहे ना खूप वेळा रिपीट झालेला आहे आणि माहितीच असायला पाहिजे. त्यावर अजून एक क्वेश्चन फ्रेम होऊ शकते की त्यांनी प्रकार किती दिलेले, कशा प्रकारे हात धुवायचे वगैरे, स्टेप दिलेल्या आहेत, स्टेप किती आहेत, काय आहेत, कोणत्या आहेत, हे देखील माहितीच पाहिजे WHO नुसार. ओके. आता यावरती आय डोंट थिंक की याच्यावरती तुम्हाला एक्सप्लेनेशनची काही गरज आहे, बट ओके, तुम्ही आता मेन्शन केलेलंच आहे तर गो थ्रू करायचंच आहे. Question number 10. As per Solid Waste Management Rule 2016, local authorities and municipal bodies must ensure that no non-recyclable waste with calorific value exceeding that as calories kg in disposed of landfilling, but rather used for energy recovery or RDF generation. खूप फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, बट अगेन 2016चा जे रूल आहे ना त्यामध्ये या सगळ्या गोष्टी ऑलरेडी मेन्शन आहेत आणि त्यामुळे बोलतोय की हा रूल मस्ट आहे. काही बी कोणती वाटलं तर एक टाइम तुम्ही ना डीसीचा एखादा दोन डिसीज मिस करा, बट 2016चा रूल मिस नाही करायचा, तो गो थ्रू करूनच जायचा. त्याचबरोबर माझं म्हणणं आहे की आता 26चा जे आलाय ना जानमध्ये हे देखील तुमच्यासाठी मस्ट आहे, करूनच जायचा. ओके. इथं सरळ सरळ क्वेश्चन आहे, ज्यांनी आता हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे पूर्णपणे, एक तर माहित असतं किंवा माहित नसतं, याच्या पलीकडे याच्यामध्ये काय नाही. सो 1500 जे काय ना ते फिगर पार्ट करून ठेवायचा. सॅनिटेशन sanitation workers involved in the manual sewer cleaning are the high occupational risk, yes, of acute poisoning due to which lethal sewer gas. ओके. आता ह्या गोष्टी मोस्ट ऑफ गोष्टींमध्ये मेन्शन आहेत आणि आपल्याला माहिती आहे. ओके. कार्बन डायऑक्साईड, आय डोंट थिंक सो. हाय हायड्रोजन सल्फ्युरिक ऍसिड असू शकतं. पुअर नायट्रोजन, पुअर का असेल. ऑक्सिजन डिप्लेशन वनली का असेल आणि डिप्लेशन काय घेणं देणे पाहिजे, कमी असू शकतो. हा ठीक आहे, प्रॉब्लेम येऊ शकतात, बट त्यांनी काय दिले ना स्वेअर गॅस भाई सरळ सरळ हायड्रोजन सल्फाइड, दॅट्स इट. साधी सरळ. मित्र म्हणतो काय काय गोष्टी बेसिक जरी माहित असल्या ना क्वेश्चन खूप इझिली सॉल्व्ह होतात. आता एक्सप्लेनेशन वाचून घ्यायचं. ओके. Which chemical agent is most commonly used by municipal health department for regular disinfection of community wells and water store body? आय डोंट थिंक की असं कोणी असेल ज्यांनी या गोष्टी रीड केल्या नसतील किंवा ब्लिचिंग पावडर विषयी ज्याला कोणाला माहिती नसेल. ओके. खूपदा आपल्या गावामध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल की जे काही सार्वजनिक हापसे असतात ना, काय म्हणतात, हापसेच म्हणतात आमच्या इकडे, तर मराठवाड्यात त्याला हापसाच म्हणतात स्पेशली, आणि विहीर ज्या काही असतात आड म्हणतात इकडे, तिकडे काय म्हणतात आय डोंट नो, बट त्याच्यावर ब्लिचिंग पावडरचा इस्तेमाल ओके सॉरी यूज केला जातो. हे सगळ्यांना माहिती आहे ना. आता कमीत कमी हे तर माहिती असायला पाहिजे. आता यावर जर डिस्कशन करत बसायचं म्हणलं सिरियसली, मग तुम्हाला तुमची प्रिपरेशन अजून मी म्हणतो की रिस्टार्ट करायची गरज आहे. ओके. सो इझी क्वेश्चन होता हा, खूप इझी स्ट्रेट फॉरवर्ड होता हा. तो फुल टॉस होता जे की आपल्याला ऍटलिस्ट
मिनिमम 6 रन दिले पाहिजे त्यांनी. ओके, नो बॉल असेल वगैरे तर ते एक्स्ट्रा बोनस राहील आपल्यासाठी, बट 6 रन्स वाला होता हा बॉल. Which parasitic infections is primarily prevented by maintaining personal hygiene habit and trimming the fingernails regularly and avoiding defecation in the open. Again, पर्सनल हायजीन वर क्वेश्चन आहे आणि यावर क्वेश्चन खूप सारे फ्रेम होतात. ओके, हा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे तुमच्यासाठी. पर्सनल हायजीन झालं, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट झालं, डिसीज झालं, त्याच्यानंतर सॅनिटरी इन्स्पेक्टरचे जॉब झालं, हे चांगलेच करायचे, याला काही एक्सक्यूज नाही द्यायचा. ओके, सो अगेन हुकवर्म इन, भाई ठीक आहे, मलेरिया सोडून आता पहिले आपण हे दोन एलिमिनेट करू की मलेरिया आणि फिलरिस, लांब लांब रो काही संबंध नाही याच्याशी. ओके, पर्सनल हायजीन काय आलं, घाण म्हणजे लाईक सॅनिटेशन व्यवस्था नसते तर डासांची उत्पत्ती होऊ शकते, बट इथं नाही विचारलं त्यांनी. एक तर इथं राऊंड वोम आणि हुक वोम दोन आहेत, या दोन पैकी असू शकते इन्फेक्शन. यस, हा सॉरी सॉरी विसरून जातो कधी कधी की भाई राऊंड वोम ऍस्कॅरिस कशासाठी त्यांनी आता हे डायरेक्ट तुम्ही काय करायचं, हे बऱ्याच जणांना माहिती आहे, मला माहिती आहे की यस. बट हा, ऍस्कॅरिस एग्स आर ट्रान्समिटेड थ्रू द fecal oral routes. Eggs are frequently lodged and under fingernails, okay, during contact with contaminated soil and making hands and nail hygiene vital. So that's why personal hygiene is very very important to avoid this kind of, or to be prevented from this kind of disease. Okay, question number 13. What is the timeline of buffer distance mandate under Solid Waste Management Rule 2016 for setting up a sanitary landfill site from place of public habitation and residual zone? आता याचं अगेन तुम्हाला म्हटलं की भाई डिस्टन्स वर क्वेश्चन मेन्शन आहेतच. 100 मीटर, 50 मीटर, 500 मीटर आणि 2 किलोमीटर. 2 किलोमीटर विचार करायची गोष्ट आहे. तर ठीक आहे, क्रायटेरिया दिलेला आहे त्यांनी, बट आपल्याला माहिती आहे भाई 500 स्टेट फॉरवर्ड क्वेश्चन होता. हे पण एकदा तुम्हाला माहिती आहे किंवा माहित नाही या प्रकारचा क्वेश्चन आहे. द क्रायटेरिया फॉर सॅनिटरी लँड फिलिंग स्पेसिफिक मिनिमम बफर झोन ऑफ 500 मीटर अवे फ्रॉम रेसिड्युअल क्लस्टर अँड प्रोटेक्ट पब्लिक हेल्थ फ्रॉम ओडर, पेस्ट अँड एअर पोल्युशन. भाई जर तुम्हाला कचरा एखादा गोळा करायचा आणि तुम्ही विचार करा 100 मीटरवर वारं आलं ते सगळं नाही का तुमच्या घरापर्यंत येऊन बसायचं, त्याचा दुर्गंधी किती येणार, त्याचा वास किती येणार, त्यामुळे डिस्टन्स असं ऍटलिस्ट एवढं तरी पाहिजे ना की ते एखादं वारं आलं काय आलं या गोष्टी आल्या त्याने डायरेक्ट तुमच्या घरापर्यंत येऊ नये, तुमच्या दारापर्यंत येऊ नये. ओके, बट अगेन वरच्या क्वेश्चन मध्ये ऑलरेडी मेन्शन केलं 100 मीटर कशासाठी ना तुम्ही मला सांगायचंच. ए भाई सर्च करा, काही करा, ज्यांनी रीड केले त्यांनी कमेंट करून सांगा. ओके, बट हे इम्पॉर्टंट 100 मीटर क्वेश्चन ऑलरेडी फ्रेम आहे, त्यामुळे म्हणतोय. टेस्ट विषय आता टेस्ट, ओके थांबा, हा ओके. Montax test is used to diagnosis to screen individual for exposure to which major communicable disease. Again, आता हे क्वेश्चन मी बिलकुल बिलकुल डिस्कस नाही करणार. ज्यांनी कोणी पहिलं सेशन अटेंड केलं ना त्यांना याच्याविषयी माहिती की आपण एक ट्रायंगल काढला होता, इफ यू रिमेंबर. आणि हा ट्रायंगल मी तुम्हाला सांगितलं की पार्टच पाहिजे. टीबीचा होता, टायफॉइड होता आणि अजून कशा होते होता, कोलेरा. ओके, कोलेरा मे बी एक अजून टेस्ट होती की कोणती टेस्ट कशासाठी केलं, तो ट्रायंगल रिमेंबर करा, तो ट्रायंगल आठवा. आणि त्या ट्रायंगल वर हा क्वेश्चन कितीदा फ्रेम झाला आणि हा क्वेश्चन आपण किती वेळा सॉल्व्ह केला तुम्हीच आठवा. आता यामध्ये एक तर अजून तुम्ही आन्सर असं वाटलं की आन्सर उगीच मेन्शन केले, यामध्ये आन्सर मेन्शन नव्हते करायला पाहिजे. ओके, आता तुमच्यासाठी जास्त कामच राहिलं ना, खाली बघायचं त्याचं एक्सप्लेनेशन वाचायचंय आणि तुम्ही डन आहात. ओके, बट रिमेंबर एक्झाम तुम्हाला द्यायची तर काही करायचं, याचं एक्सप्लेनेशन वाचायचं आणि तो हे ट्रायंगल आहे ना मस्त आहे. लेक्चर नंबर 1 जाऊन बघायचं आणि ट्रायंगल तिथून पाठ करायचा. To disrupt the breeding cycle of Anopheles mosquito in the stagnant urban water collections, which biological control agent is highly recommended? काय असू शकतं? ओके, जरा पहिल्या ऑप्शन बघूयात. हा क्वेश्चन डिस्कस केलेला आहे आपण, ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. कसं काय रिपीट झाला आय डोंट नो, बट माझी मिस्टेक, माय बॅड. ओके, a repeat question आहे, so ओके राहू द्या. According to Solid Waste Management Rule 2016, street sweeping waste and the leaf litters collected by municipal workers must be managed through which preferred method? आता याच्यासाठी मेथड कोणती आहे आणि ते सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ऍक्ट मध्ये मेन्शन केलेल्या ज्या काही मेथड आहेत ना, ज्या 5-6 किंवा 4-5 मी ऑलरेडी मेन्शन केलेले आहेत. ओके,
आणि याच्यावरती स्पेशल एक लेक्चर पण घेणार आहे. आता मी ठरवलं की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ऍक्ट ना 2016चा याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवणार. त्याचबरोबर करंट अफेअर मध्ये 2026चा देखील आहे. सो 26चा हे दोन व्हिडिओ नक्की बघायचे आणि मस्ट गो थ्रू करायचे. जेव्हा केव्हा अपलोड करत त्यावेळेस मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करू किंवा झूम मीटिंगचा ज्यावेळेस आम्ही यावरती एक लेक्चर घेणार आहोत स्पेशल लेक्चर त्याची लिंक देखील मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल, ते जॉईन करायचं. ओके. सो कंपोस्टिंग ऑन बायोमिथ हे मेन माझी चूक हीच झाली की मी ऑलरेडी इथं आन्सर मेन्शन केलं ना. हे तुमच्यासाठी मोस्ट इझी झालं की बाई दिमाग लावायची गोष्ट नाही. मला माहिती आहे बरेच जण हेच करणार की बाई क्वेश्चन वाचला डायरेक्ट आन्सर खाली दिले आले आन्सर बघायचं, बट तेवढं बी केलं ना सफिशियंट आहे. बट प्लीज प्लीज भाई खालचे एक्सप्लेनेशन रीड करा. ओके. हे इयरला नका स्किप करू. Okay, which bacterium is notorious for causing rapid onset acute food poisoning? Okay, इथंच हिंट भेटली आपल्याला. To outbreak due to improper refrigeration and cooked meat and dairy dishes left room temperature. Onset, room temperature, cook meat. कीवर्ड जरी उचलला ना डायरेक्ट त्याचा अंतर तुम्हाला भेटून स्टेफायलो काय भाई स्टेफायलो कोकस सॉरी सॉरी हा जे आहे ना हा पाठ करून ठेवायचा आणि याच्यावरती आपण डिस्कशन केले का नाही आय डोंट नो, बट हा हे मोस्ट इम्पॉर्टंट एवढं सांगतो की इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती आपल्याला माहिती असायला पाहिजे आणि हे चांगला क्वेश्चन आहे. चांगला क्वेश्चन इन सेन्स की आपल्याला एक क्वेश्चन अजून डीप मध्ये थोडंसं स्टडी करून सॉल्व्ह करू की मे बी तुमच्याच्यानं मिस आउट झाला असेल, माझ्याच्यानं देखील मिस आउट झालेलं याच्यावर आय गेस. बट यस सॅलेमोला टायफी वगैरे याच्यावर विब्रिओ कोलेरावर डिस्कशन केलं, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस वरती पण आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे आणि सॅलेमोला टायफीवर देखील डिस्कशन केलं आहे. बट हे स्टेफायलोकस आहे ना हा पार्ट मिस करायचा राहिला किंवा याच्यावरचं लेक्चर आपलं राहिले. सो हे आपण आता आन्सर तुम्ही राहू द्या टिक करून ठेवा, याचं डिस्क्रिप्शन देखील वाचा. बट द मोमेंट आपण तो पार्ट कव्हर करू ना त्यानंतर हा क्वेश्चन परत एकदा मी फ्रेम करेल आणि परत एकदा यावर डिस्कशन करू. Okay, what is the optimum chlorine residual that should be remain in the drinking water after contact period of 30 minutes to generate safe biological consumption at consumer endpoint? काय असू शकतं 0.5 ml. ओके. आता याला टू क्वेश्चन थोडेसे फास्ट करूयात बिकॉज माझं स्वतःच लेक्चर आहे नेक्स्ट. ओके. विच कॉम्बिनेशन ऑफ पर्सनल protective and equipment is mandatory for sanitary inspection. Sorry, wait a minute. Okay. Sorry for distraction. Which combination of personal protective equipment is mandatory for sanitary inspector inspect heavily chalked public underground drainage line? Okay. त्याचं काय दिलं भाई डायरेक्ट कॉटन युनिफॉर्म आणि क्लॉथर मस्त नाही असणार. सर्जिकल ग्लोव्ज आणि कशाला नॉर्मल सेफ्टी आणि ग्लासेस भाई जाण सरळ सरळ सेफ्टी हेल्मेट्स गॅस डिटेक्टर्स रबर बूट अँड लेदर नायट्रिस ग्लोव्ज. ओके. एक्सप्लेनेशन मध्ये त्याचं दिलेलं आहे. सो रीड करायचं. हु इज एक्सप्लिटली रिस्पॉन्सिबल फॉर द institutionalization and the formal integration of informal waste pickers and scrap dealers to into the solid waste management ecosystem under 2016 national rules. Again, local urban bodies and municipalities. कॉमन क्वेश्चन होता हा, बेसिक क्वेश्चन होता हा, माहिती असायला पाहिजे होता असं मला वाटतं. ओके. आणि मी अजून देखील करतो की मी चांगल्या प्रकारची प्रिपरेशन केलेली आहे. सो ह्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. बट सॉरी लास्टचे 3-4 क्वेश्चन खूप फास्ट मध्ये घेतले. त्याचं रिझन असं की माझं स्वतःच लेक्चर आहे. सो मला देखील तुमच्यासारखं माझ्यासाठी एक लेक्चर अटेंड करायचं जे की मी ज्या एक्झामसाठी प्रिपरेशन करतो त्याचं लेक्चर आहे. ओके. बट यस माझं लेक्चर करून मी ठरवलं की तुमच्यासाठी आज लेक्चर घ्यायचं. बट ऍटलिस्ट नियर अबाउट हाफ अन आवरचं झालं. मला वाटलं 15-20 मिनिटांमध्ये 20 क्वेश्चन डिस्कस होतील. बट थोडंसं जास्त डीप मध्ये आपण थोडंसं जास्त डिस्कशन एक्सटेंड झालं. बट इट्स ओके, चालतंय, हरकत नाही. बट हा या सर्व गोष्टी तुम्ही ऑलरेडी रीड केलेल्या आहेत. या गोष्टीला फक्त चांगल्या प्रकारे रिवाइज करा आणि या गोष्टी तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा आणि या गोष्टींवर ट्रस्ट ठेवा. याच गोष्टी तुम्हाला एक्झाम मध्ये एक्सप्लेन किंवा याच गोष्टी रिपीट होताना दिसणार आहेत. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आणि यस जर पीडीएफ पाहिजे असेल ना नक्की मला कमेंट मध्ये कळवा किंवा जो काही ग्रुप आहे त्याच्यावरती मी नक्कीच शेअर करेल. सो तिथून तुम्ही रिसीव्ह करायचे. ओके. थँक्यू ऑल ऑफ यू. हॅव अ गुड डे ऑल.